सबस्टिट्यूट खेळाडू 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे यायचे प्लीज. खाटेकर संघ आपला 12वा खेळाडू प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवायचे, कारण प्लेयर ऑफ द डेचा पुरस्कार आपण देत आहोत तेव्हा कोणत्याही खेळाडूंना अन्याय व्हायला नको. प्लीज आपली नावं आमच्यापर्यंत पोहोचायला हवीत. खाटेकर संघ जर 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये उपस्थित नसेल तर आयोजकांच्या सूचनेनुसार त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. म्हणून आपला 12वा खेळाडू प्लीज आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवून द्यायचं. आपण नक्कीच आजच्या दिवसातला शेवटचा सामना प्रेक्षकांसाठी 2 मातब्बर 2 तुल्यबल संघांमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट असा मी सकाळी देखील स्पर्धा सुरू व्हायच्या अगोदर सांगितलं होतं, कारण मुरबाड तालुक्यातील नावाजलेले संघ एकमेकांसमोर ठाकत आहेत आणि उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन इथे आम्हाला पाहायला मिळालं. यापैकी एक नाव आहे ते म्हणजे राहुल सोमने. नक्कीच या सामन्यामध्ये हा सामना क्वालिफायर बक्षीस पात्र सामना आहे. पहिला चेंडू घेऊन येतोय योगेश टू राहुल. पहिला चेंडू इम्प्रोव्हायझेशन केलंय, स्वीप केलंय, चेंडू येतोय वाईडिश थर्डमॅनच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण दरम्यान आणि तिसरी धाव देखील चोरटी घेण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड होते, थ्रो अचूक टिपता आलेला नाही आणि त्याचाच परिणाम 1 अतिरिक्त धाव. एकूण 3 धावा पहिल्याच चेंडूवर आपल्या संघाचं खातं उघडलं गेलं या 3 धावांनी. राहुल सोमने हे आजच्या दिवसातलं अतिशय प्रभावी नाव या मैदानावर गाजतं आहे. सुरेख फलंदाजी, गोलंदाजी देखील तितकीच सुरेख त्याने केली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये 44 धावा प्रोटेक्ट करत असताना सुरेख गोलंदाजी केली ती राहुल सोमनेनं. फलंदाजीमध्ये थोडासा अपयशी ठरला होता, फक्त 7 धावा केल्या होत्या. मात्र गोलंदाजीमध्ये 5 गडी देखील बाद केले होते, हे विसरून चालणार नाहीये. पुढचा चेंडू, हो यावेळी मात्र फटका सुरेख आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू भरता वेगानं बाउंड्री लाईन कडे जातोय आणि सीमा पार होतोय. 4 धावा डीजे. नक्कीच प्रत्येक चेंडू सेलिब्रेशन होईल आता, कारण अतिशय महत्वाचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूला सेलिब्रेट करण्याची संधी मिळेल का? राहुल आणि अनिकेत, ओहो बहुत ही बढ़िया गेंद जाती स्ट्रेट ड्राइव बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. व्हाट बैटिंग परफॉर्मेंस अनिकेत. बैक टू बैक फोर्स डीजे. नक्कीच योगेशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घ्यायला लावला. पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर 4 आणि तिसऱ्या चेंडूवर देखील 4. 3-4-4 वॉड बॅटिंग. पुढचा चेंडू, यावेळी मात्र बॅटच्या टप्प्यात चेंडू आले. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू जातोय स्क्वायर लेगच्या दिशेला. 4 धावा मिळतील का? येस इट इज. 4 रन्स डीजे. मध्ये एक नवीन खेळाडू स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन खेळताना दिसतोय. राहुल सोमासेवर आमचं लक्ष असताना, सोमनेवर लक्ष असताना मात्र इथे अनिकेत फुटेज घेतोय. 3 चौकार लगातारच्या चेंडूंवर. वॉड बॅटिंग. आणि तो सुरेख. पुढचा चेंडू, ओहो यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. 1 धाव चोरटी नक्कीच मिळेल. दोघे भाऊ या खेळपट्टीवर चांगला जम बसवलेला आहे. आतापर्यंत या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 16. 3 चौकार, 3 धावांचा फटका आणि 1 सिंगल, अशा 16 धावा. मला वाटतं 4-5 चेंडूंवर. पुढचा चेंडू, योगेश पुन्हा एकदा. यावेळी मात्र राहुल. ओहो इस बार इम्प्रोवाइजेशन इन द एअर कॅन बी टेकन, ड्रॉप्ड. यावेळी मात्र खूपच झेल सोडले गेले आहेत. मित्रांनो क्रिकेटचं जे काही रश आहे त्या झेलमध्ये आहे, म्हणून म्हटलं तर कॅचेस विन द मॅचेस.
आणि म्हणून आपण एक झेल, आणि कोणाचा सुटतोय झेल हे तितकंच महत्वाचं. राहुल सोमने की ज्यानं सकाळपासून इथे या मैदानावर रनांचा खच इथे पाडलेला आहे, खूप धावा गोळा केलेल्या आहेत, आणि त्या राहुलचा झेल सुटतोय. नक्कीच तुम्ही बॅकफुटवर ढकलले जात आहेत या सामन्यामध्ये. खाटेकर संघ बी अलर्ट, नक्कीच क्षेत्ररक्षण करावं लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, धावा वाचवाव्या लागतील जर पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल, जर बक्षीस पात्र व्हायचं असेल. कारण हा सामना अतिशय सुरेख, मागच्या 2 सामन्यात काय घडलं हे विसरावं लागेल आणि या सामन्यावर फोकस करावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. यावेळी मात्र षटक संपतं आणि एका षटकांती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 17 धावा, 17 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. दॅट वॉज अ रेस्ट्रिक्शन ओव्हर, पॉवर प्ले ओव्हर. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण दूरवर पसरलं जाईल आणि दुसरं षटक घेऊन येतोय विनायक, मागच्या सामन्यातला सामनावीर विनायक. हो, यावेळी मात्र काहीतरी अंदाज चुकला राहुलचा. चेंडूला लेट खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र यॉर्कर लेन झाला. जर अगोदर थोडा सरसावत फुलटॉस करून घेतला असता आरामात ऑन साइडला सीमा पार चेंडू होऊ शकला असता शिंदे सर. मात्र कुठेतरी निर्णय चुकला. विचार, अगदी क्विक डिसिजन घ्यावे लागतात क्रिकेटमध्ये. यावेळी मात्र सुरेख कनेक्शन, चेंडू जातो स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, तो पुन्हा चेंडू फेकेल. तोपर्यंत 2 धावा मला वाटतं आरामात पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतं, धावसंख्या जाऊन पोहोचते 19 विदाउट लॉस. राहुल पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळतोय. नक्कीच मिस्टर परफेक्शन एक वादळ आहे. हे वादळ मागच्या सामन्यात घोंगावलं होतं आणि सामना एकतर्फी झाला होता. यावेळी पुन्हा एकदा दोन्ही सामनावीरांमध्ये ही टक्कर. ओ येस इट इज इम्प्रोव्हायझेशन अँड आउट. व्हॉट अ फिल्डिंग प्लेसमेंट सर. क्षेत्ररक्षक कुठे तैनात केला होता बघा, माहित होतं इम्प्रोव्हायझेशन होईल आणि स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेला, सॉरी बॅकवर्ड लेग साईडला हा झेल सुरेख पकडला गेला आणि ते वादळ शमवलं विनायकनं. दोघेही मागच्या सामन्यातले सामनावीर. कौन पडा किस पे भारी? विनायक. मला वाटतं 25% सामना मात्र नक्कीच खाटेकर संघ आपण मात्र या सामन्यात आलेला आहात, कारण एक खूप मोठा गडी बाद करण्यात यश मिळालं आहे. नक्कीच मागचा आत्ताच सामना केवळ 10 मिनिटापूर्वी सामना संपला होता. कदाचित थोडासा टायर्डनेस असेल आणि चेंडू टायमिंग झाला नाही आणि म्हणून हा गडी बाद होतोय. दरम्यान ऐकूया एक छानसं म्युझिक. बहुत ही बढ़िया गेंदबाजी करता हुआ विनायक इस मैच में. बहुत ही महत्वपूर्ण मैच है. फुलटॉस किया, गेंद को खेला है, वहां खिलाड़ी मौजूद, झेल और एक और कैच पकड़ा गया, लपका गया, लेकिन सिग्नल आता हुआ अंपायर्स का. प्लीज अंपायर सिग्नल. पंचांचा निर्णय येत नाही. आपण पॅव्हेलियन मधून बोलू शकत नाही प्लीज मित्रांनो, आपण डगआउट मधून बोलू नका. पंच डिस्कस करतील आणि आपल्याला निर्णय देतील. पाहूया चेंडू पंचांचा निर्णय काय येतो. आणि मित्रांनो, पंचांच्या निर्णयाचा आदर करणं ही एक खेळाडू वृत्ती आहे. त्यांचं ऑब्झर्वेशन काय सांगतं त्यानुसार आपण डिसिजन घेऊया. येस, रिव्ह्यू होतो आहे. शिंदे सर आपण यायचे जरा. नक्कीच रिव्ह्यू मागलेला आहे पंचांनी. हा पाहतोय आपण. येस इट इज नो बॉल आणि इथे जीवनदान मिळत आहे. नक्कीच नो चेंडू झेल पकडला गेला. पंच स्क्वेअर अंपायर. धावा किती? नो +1. ओके
नक्कीच दोन धावा जोडल्या जातील अतिरिक्तच्या रूपानं. विनायक 21 धावा धावपलकावर असताना दिसत आहेत. अजूनही बऱ्याचशा धावांची गरज आहे. 4 षटकांचा सामना आहे मित्रांनो. 50 धावांपर्यंत नक्कीच मजल मारू आम्ही असं कर्णधार म्हणाला होता बेलपाडा संघाचा. मात्र समोरून देखील कर्णधार म्हणाला होता आम्ही 30 ते 35 धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. यावेळी चेंडू जातोय सीमा पार, चौकार डीजे. यावेळी मात्र श्याम प्रहर सुरू होते शिंदे सर आणि हा सामना रंगतोय या दोन संघांमध्ये. विनायक हाफ ट्रॅकर चेंडू होता मात्र सेन्सिबल हलक्या हाताने खेळला. कव्हर्स मध्ये एक धाव पूर्ण केली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25-26 धावा. 26 रन्स. लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट. बेलपाडा इन दिस व्हेरी इम्पॉर्टंट मॅच प्लेड हियर ऑन संभाजीनगर क्रिकेट स्टेडियम. यावेळी मात्र विनायक कमबॅक करताना दिसत असताना एक चौकार आला आणि पुन्हा एकदा जी ट्रेन डिरेल झाली होती बेलपाडा संघाची ती पुन्हा एकदा ट्रॅकवर आलेली आहे आणि यावं लागेल. खूप मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पुढचा चेंडू फुलटॉस करून घेता येईल का? मात्र थोडासा अंदाज पुन्हा एकदा हुकला. मात्र बॉडीला टच होऊन चेंडू जातो कव्हर्स मध्ये. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. येस, लेग बाईच्या रूपाने एक धाव मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. 27 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स. वाईट म्हणावं लागणार नाही कारण ही धावसंख्या काही वाईट नाही कारण जवळजवळ 13.5ची धावगती सर या 2 षटकांमध्ये राखलेली आहे. नक्कीच 50 ते 52 धावा इथे पूर्ण होऊ शकतात ॲज सेड बाय कॅप्टन. नक्कीच 52 धावांपर्यंत हा टार्गेट दिसतं. 13 जरी झाल्या तरी 4 षटकांमध्ये 52 धावा या सामन्यामध्ये उभारण्यात यश मिळेल ते बेलपाडा संघाला. कारण गोलंदाजी तितकी तगडी आहे बेलपाडा संघाकडे देखील. ते नक्कीच त्या धावा प्रोटेक्ट करू शकतील कारण मागचा सामना आपण पाहिला 59 धावांचं टार्गेट होतं मात्र ते भारी पडलं. समोरच्या संघाला आव्हान पेलवलं नाही. परिणामी बेलपाडा संघ विजयी झाला आणि त्याचं कारण होतं, पहिलं कारण होतं राहुल आणि दुसरं कारण होतं इतर गोलंदाज. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होतं दौलत. ही नावं जी पुन्हा पुन्हा फिरता येतं शिंदे सर कारण आजच्या दिवसात अतिशय सुरेख कामगिरी केली आहे. ही जी नावं आपण ही अनाऊन्स करतोय कारण ती पुढे येताना दिसतात. दौलत मागच्या सामन्यात दौलत आणि विनायक या दोघांनीच किल्ला लढवला होता आणि खूप साऱ्या धावा गोळा केल्या होत्या. पुढचा चेंडू ओहो यावेळी टॅप केला चेंडूला पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात. मिसफिल्ड मात्र एक धाव नक्कीच तिथे मिळते. एक धावेने धावफलक पुढे सरकता. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. 28 लॉस ऑफ 1 विकेट. 28 धावांवर एक गडी बाद अशी आत्ताची स्थिती आहे ती बेलपाडा संघाची. अजूनही बरंच पुढे जायचे. अजूनही 11 चेंडू खेळून काढायचे. या 11 चेंडूंमध्ये कमीत कमी 30 धावा तरी पूर्ण करण्याचा मानस असेल त्या बेलपाडा संघाचा. यावेळी मात्र सुरेख फटका. स्ट्रेट ड्राइव्ह द स्लेपेस्ट प्लेस. सुरेख फटका. 4 धावा डीजे. गोलंदाजाच्या पेसचा वापर केला सर आणि चेंडूला स्ट्रेटच्या दिशेने कट केला. 4 धावा. 4 धावांनी धावफलक पुढे सरकता. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 32. यावेळी पुन्हा एकदा खणखणीत फटका. आउट ऑफ द बॉक्स. मॅक्सिमम 6 रन्स. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुश्किलों में खड़ा वही सबसे बड़ा. यावेळी मात्र 2 खणखणीत बाउंड्री. एक चौकार एक षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट केला चेंडूला लेगच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली. पुढचा धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच प्रयत्न होईल. 2 धावा देखील दरम्यान पूर्ण केल्या. या षटकात मात्र खूप साऱ्या धावा येताना दिसतात. महागडं पडतंय षटक. आतापर्यंत 13 धावा 4 चेंडूंवर वसूल केल्यात सर. धावसंख्या धावून पोहोचलेली आहे 40 धावा. 40 रन्स.
एक गड्याच्या मोबदल्यात 40 धावांपर्यंत मजल मारली. अजूनही खूप सारे चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 8 चेंडू शिल्लक. या 8 चेंडूंवर 20 धावा आल्या तरी देखील 50 पार स्कोर जाईल. मात्र एक चांगलं टार्गेट समोर असेल त्या खाटेकर संघाच्या. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव पुन्हा मिस फील्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण. तिसरी धाव घेतली जाईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच होणार नाही. सुरेख थ्रो फेकी पाहायला मिळाली. तितकं सुरेख कलेक्शन केलं दौलतनं आणि 2 धावांवरच समाधान मानावं लागलं. त्या 2 फलंदाजांना धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा. 42 रन्स. या ओव्हरमध्ये यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मला वाटतं इथे मिळते आणि दुसरी धाव पण होईल का? या नाही होणार. इथे मात्र धाव बाद होताना दिसतोय फलंदाज. मला वाटतं असा प्रश्न विचारला हवा, या धावेची गरज होती का? यावेळी मात्र दुसरा गडी बाद होतोय. संख्या 43 धावा. 3 षटकं इथे समाप्त होताना दिसत आहेत. 3 षटकांनंतर धाव 40. नक्कीच शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील हे येणारे 6 चेंडू ठरवतील. शेवटचा षटक घेऊन कोण येतोय हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरेल. यावेळी मात्र नवीन फलंदाज मैदानावर जातोय महेश. यावेळी मात्र मैदानावर जी जोडी आहे रोहित आणि महेश. शेवटचे 6 चेंडू खेळून काढायचे मित्रांनो. या 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील? आतापर्यंत 43 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि 33 धावा तर अनिकेतच्या नावावर आहेत. 12 चेंडू आणि 33 धावा. खूपच वादळी खेळी आम्हाला वाटते सर. नक्कीच 200च्या पलीकडचा स्ट्राईक रेट. सुरेख फटकेबाजी. नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये एक नवीन सितारा इथे आम्हाला पाहायला मिळाला. प्रत्येक सामन्यामध्ये एक वेगळा कोणता खेळाडू चमकून गेला आणि नक्कीच आपल्या सामन्यासाठी आपल्या संघासाठी योगदान करून गेला. पुढचा चेंडू यावेळी मात्र कुठेतरी अंदाज हुकतोय. नक्कीच शिंदे सर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आठवण होते. कोणीतरी एक मावळा यायचा आणि काहीतरी पराक्रम करून जायचा. तर प्रत्येक मावळा तिथे महत्वाचा होता. तसाच इथे या संघामध्ये प्रत्येक खेळाडू महत्वाचा आहे. कोणीतरी एक जण आपल्या स्वतःवर जबाबदारी घेतोय हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. यावेळी गोलंदाज विपुल. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. लोअर राहिला. चेंडू फसवतोय क्षेत्ररक्षकाला आणि विकेट किपरला देखील. आणि 4 धावा इथे मिळतील त्या संघाला बोनसच्या रूपानं. जर चेंडू कलेक्ट झाला असता सर नक्कीच 4 धावा वाचल्या असत्या. इच वन रन इज व्हेरी 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 स्पेशल अँड इम्पॉर्टंट. सो खाटेकर टीम बी अलर्ट. यावेळी 4 धावा 22च्या रूपाने मिळाल्या आणि धावसंख्या पुढे सरसावली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावा. 47 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. बेलपाडा. यावेळी मात्र पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू लोअर राहिला. मात्र एक निर्धाव चेंडू टाकण्याचं यश मिळतं विपुलला आणि फलंदाज आहे रोहित. रोहित एका करावं लागेल रोहितला. एक तरी चेंडूला सीमापार धाडावं लागेल. यावेळी मात्र तो फटका पाहायला मिळतोय इन द एअर. Oh, it's the maximum. Going and gone. 6 runs. DJ. Was in a slot and he just sent it to the box out of the park. 6 runs and score moves on 53. Loss of 2 wickets. 2 गडी बाद 53 धावा. यावेळी मात्र एक सम्मानजनक धावसंख्या सर आता मात्र धावफलकावर पाहायला मिळते. 53 धावा 4 षटकांमध्ये. मात्र क्रिकेट हा असा खेळ आहे अनिश्चिततेचा आहे. किती धावा पुरेशा ठरतील हे सांगू शकत नाही. यावेळी पुन्हा एकदा तोच फटका लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 बाउन्स 4 रन्स.
What a stroke! Magnificent batting performance here by Rohit. हे दोन चेंडूंवर दोन बडे हिट. हा तो रोहित. एक 6 एक 4 आणि धाव संख्या भरधाव वेगाने पुढे सरकली. धाव संख्या जाऊन पोहोचते 57 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि चेंडू शिल्लक असतील या षटकातले एक. Last ball remaining, 57 runs, loss of 2 wickets. What a batting performance. First up, Aniket and now Rohit. शेवटचा चेंडू या षटकातला. नक्कीच एक संघर्ष पाहायला मिळाला, एक द्वंद्व पाहायला मिळालं. सुरुवातीला धाव संख्या तितकी माफक नव्हती, मात्र पुढे फटकेबाजी पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर यावेळी मात्र इन द एअर अँड आय थिंक इट्स आउट. यावेळी मात्र शेवटच्या चेंडूवर गडी गमावतोय तो बेलपाडा संघ. नक्की 57 धावा आणि 58 धावांचं आव्हान असेल त्या खाटेकर संघाला. कॅन दे चेस अँड बी इन द नेक्स्ट राउंड? लेट्स सी इनटू द सेकंड इनिंग्स अँड आय वुड लाईक टू कॉल अपॉन रमेश शिंदे सर इन आवर कॉमेंट्री बॉक्स टू टेल यू द लाईव्ह प्रेझेंटेशन ऑफ मॅच फॉर आवर व्ह्युअर्स. रमेश शिंदे सर, प्लीज वेलकम अँड थँक्यू. संभाजीनगर ट्रॉफी मुरबाड.
पाहतोय ज्या गोलंदाजानं संपूर्ण मुरबाडच्या टेनिस क्रिकेट जगताला 7 समुद्रापलीकडे नेऊन पोहोचवलं, मिस्टर परफेक्ट राहुल सोमणे गोलंदाजी मार्कवर सज्ज. मी मगाशी मुरबाडच्या टेनिस क्रिकेट जगताचा विचार करत होतो त्यावेळेला आमच्या डोळ्यासमोर एक नाव सातत्याने येतं. टेनिस क्रिकेट जगतामध्ये सुद्धा लेदर सारखे फटके आम्हाला पाहायला मिळतात. स्लॉग स्वीपचा शहेनशाह बादशाह या मुरबाडच्या मातीमध्ये जन्माला आला, अर्थातच जयेश मोरे त्याचं नाव. आणि आत्ता मात्र पुनश्च एकदा टेनिस क्रिकेट जगतातील सर्व सिताऱ्यांची आठवण करून ही फलंदाजी विनायक खाटेकरेला करावी लागेल. तेव्हा कुठेतरी 59-58 धावांपर्यंतचा हा 24 चेंडूमध्ये असणारा प्रवास सहज सुखरूपपणे पार पाडता येईल. काय घडेल या मॅचमध्ये? रात्रीच्या गर्भामध्ये दिवसाची प्रत्येक गोष्ट लिहिलेली असते, परंतु ती लिहिलेली गोष्ट वाचण्यासाठी खऱ्या अर्थानं तो दिवस उजाडायचा असतो आणि त्या दिवसागणिक पावलांना सांगायचं असतं, दिल्ली अभी बहुत दूर है, पोचावं लागेल डेस्टिनेशन पर्यंत. त्यासाठी नानाविध उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवावी लागतील. या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज संघाचा कर्णधार विनायक खाटेकरे, गोलंदाजी मार्कवर बेलपाडा संघाचा स्टार गोलंदाज राहुल सोमणे तयार. 24 चेंडू विजयासाठी 58 धावांची गरज. जहां हर सर झुक जाए वह मंदिर है, जहां हर नदी सामा जाए वह समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. इज ऑफ द मार्क. पहिल्या चेंडूवर 4 धावा आणि आता मात्र धावांना सुरुवात झाली. वेल बिगन इज हाफ डन. पहिल्या चेंडूवर चौकार. जे प्रेक्षक जे काळ्या पडद्याजवळ बसलेले आहेत, कृपया आपण सर्वांनी उठायचं आहे. मित्रांनो, आयोजन समितीकडून सूचना येत आहे, सर्वांनी उठा. सहकार्याची भावना असू द्या. तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. पहिल्या चेंडूवर 4 धावा. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात या ठिकाणी होणं गरजेची अपेक्षित आहे. ओ हो, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु राहुल सोमणेला माहिती आहे व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळाला. यापूर्वीचा चेंडू पाहिला शॉर्ट पिच बॉल होता, स्क्वेअर ऑफ द विकेट डिफाईन लेगला पाठवला आणि त्यानंतर मात्र स्वतःमध्ये बदल केला गोलंदाज राहुल सोमणेनं. बदल हाच निसर्गाचा नियम आहे आणि तोच निसर्गाचा नियम अनपेक्षित न होता अपेक्षित व्हावा याचसाठी केला 8 तास. हा सामना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत गोड व्हावा. गोलंदाज तयार राहुल सोमणे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता विनायक खाटेकरेचा, परंतु निश्चितच अंपायर लाईन चेक करतायच. एस अवे फ्रॉम द बॉडी. वाईट बॉल अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंदचे समंदर बनताय, परंतु तेवढी वेळ आपल्याकडे नाही आहे. 4 षटकं, कमी चेंडू आणि जास्त धावा. संघर्ष तर अधिक करावा लागेल. या मॅचची खऱ्या अर्थानं व्याख्या सांगायची झाली तर रात्र थोडी आणि सोंगे मात्र फार. 24 चेंडू 58 धावा या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. हो हो हो, स्लॉग स्वीप सजवण्याचा प्रयत्न केलाय. पहिली धाव भरधाव वेगाने घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु थांबावं लागेल. दौलतला माहीत आहे सर सलामत तो पगडी 50. आपण खेळपट्टीवर राहिलो आणि एक चांगल्या प्रकारे पार्टनरशिप झाली, फुल सेट झालो तर मात्र येणारे चेंडू हे आपले असतील, आपल्या हक्काचे असतील. कारण ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे त्या गोलंदाजानं संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला गोलंदाजी काय असते आणि सातत्याने चंद्रकांत शेट्टी सरांचं एक वाक्य मी या मॅचमध्ये आवर्जून सांगेल, ज्या गोलंदाजाकडे अचूक टप्पा आहे तो गोलंदाज जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जरी गेला तरी तो आपलं अधिराज्य या खेळपट्टीवर गाजू शकतो. ही खेळपट्टी माझे यापूर्वी सांगितले राहुल सोमणेने, परंतु या मॅचमध्ये काय घडेल व्हाट विल आपण नेक्स्ट, सगळी प्रश्न अनुत्तरित. हो हो हो, लेंथ बॉल पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, एक सिंगल घेतली गेली. निश्चितच समजदारीचा क्रिकेट दौलतच्या माध्यमातून होतोय, कारण दौलतला माहित आहे जास्तीत जास्त चेंडू संघाचा कर्णधार विनायक खाटेकरे जर खेळला, प्रत्येक चेंडू जर मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न केला तर 58 धावांचं कठीण आव्हान हे सोपं होण्यासाठी वेळ लागणार नाही मित्रांनो. कारण असं म्हटलं जातं, रात्र नाही, स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही, वाद बदलते, नशीब बदलो अथवा नाही बदलत, वेळ मात्र नक्कीच बदलते. इट्स टाइम चेंज द टाइम. ही वेळ बदलेल का, हा मोठा प्रश्न विनायक खाटेकरे समोर असेल. रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय, थांबवलं स्वतःला, चेंडू रिलीज करायचा नाही, कारण प्रत्येक चेंडूची किंमत ही मी तर म्हणेन आसमंताला जाऊन भिडलेली आहे. हा सामना महत्वाचा आहे. सकाळपासून तुम्ही काय केलंय हे जरी भूतकाळामध्ये लिहिलं असलं तरी या मॅचमध्ये तुम्ही काय करता याला अनन्य साधारण महत्व आहे. गोलंदाज तयार मिस्टर परफेक्ट राहुल सोमणे. हो, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड. स्वप्न उद्ध्वस्त, जणू काही हाताला चिमटा घ्यावा आणि त्याच्या वेदना मेंदूपर्यंत जाव्या. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती तो खेळाडू नाराज होऊन खाली मान घालून परतीच्या प्रवासाला ब्रेक थ्रू मिळवून दिला मिस्टर परफेक्ट राहुल सोमणेनं.
करतो. हॅलो डीजे मास्टर थोडा ऐकू द्या. हॅलो. असं विनायक खाटेकरे थोडा नाराज असेल कारण महत्त्वाची मॅच होती. या मॅचमध्ये जेवढा परफॉर्मन्स पाहिजे होता तेवढा या मॅचमध्ये झाला नाही. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, क्रिकेटवर विश्वास ठेवणं थोडंसं कठीण झालंय. क्रिकेट आम्ही निष्ठापूर्वक खेळतोय, आमच्या सगळ्या भावना या क्रिकेटमध्ये दडलेल्या आहेत. परंतु आत्ता मात्र मनसुबे ओळखले फलंदाज विनायक खाटेकरेचे. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, क्या बात आहे. राहुल सोमने येतो इसके बाय हात का केले. सातत्याने अनुभवाचा वापर केला आणि याच अनुभवानं या खळपट्टीवर उतरवलं. ब्रेक थ्रो मिळून दिला विनायक खाटेकरेच्या रूपाने. आत्ता मात्र मोठा झटका लागतोय. शिकार बनला या चेंडूची विनायक खाटेकरे. ओहो, बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं कलेक्शन नाही आहे. डॉट बॉल फेकला जातोय. गोलंदाज राहुल सोमनेनं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मोरिया बॉईज खाटेकर संघाची धावसंख्या आहे ती 1 गड्याच्या मोबदल्यात फक्त 7 धावा. आत्ता मात्र रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर वाढत जाणारा आणि आलेख उंचावणारा रन रेट आम्हाला पाहायला मिळेल. फक्त 7 धावा धावपलकावर. येणारे 18 चेंडू आणि अजूनही जवळपास विजयासाठी 51 धावांची गरज. 17.00 ची सरासरी या मॅचमध्ये गाठावी लागेल. आत्ता मात्र पथनाट्य करावं लागेल. आत्ता मात्र मनामध्ये खऱ्या अर्थानं अग्नितांडव करावं लागेल. आत्ता पथनाट्य करून ह्या मॅचला पुढे सरकवावं लागेल, अन्यथा कार्यक्रम संपला म्हणून समजा. 18 चेंडू 51 धावा. संघर्ष तर वाढत चाललाय, पण असं म्हटलं जातं मित्रांनो, संघर्ष जरी वाढला तरी मात्र आत्मबल खचू द्यायचं नाहीये. डर के आगे जीत है हे सांगावं लागेल या मॅचमध्ये. मोरिया बॉईज खाटेकर संघाला जरी एक सर सेनापती निघून गेलाय तरी सगळ्याचे सगळा किल्ला आपल्याला लढवायचा हे दौलतला मात्र या मॅचमध्ये सांगावंच लागेल. डू ऑर डाय असणारा सामना. असं दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वाईट बॉल. गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. आपण बघू शकाल प्रथम बॅटिंग करत असताना 57 धावा धावफलकावर जमा झाल्या. विजयासाठी 58 धावांची गरज. खूप मोठा संघर्ष या मॅचमध्ये करावा लागतोय. बॅकफुटवर येऊन फक्त दिशा दिली. चेंडू निघून चाला एक्स्ट्रा कव्हरला. डीपमध्ये क्षेत्राच्या वेगाने पोहोचलाय. फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते चांगल्या पद्धतीची. जिथं सगळ्या गोष्टी चांगल्या तिथं मात्र यश निश्चितच जडलेलं असतं. आणि आता मात्र बॅटिंगमध्ये बेलपाडा इथपर्यंत व्यवस्थितरित्या पाहायला मिळाला. फिल्डिंगमध्ये सुद्धा आपली कामगिरी योग्यरित्या करतोय बेलपाडा संघ. गोलंदाजी पाहायला मिळाली. राहुल सोमनेने फक्त 7 धावा खर्च केल्या आणि एक मोहरा टिपला फलंदाज विनायकच्या रूपानं. संकट तर ओढावलंय या खाटेकर संघावर. ओहो, आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू व्हेरिएशनने टाकला जातोय. खेळपट्टीवर जर आम्ही निरीक्षण केलं दुर्बीनच्या साह्यानं तर प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या स्पॉटवर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. मी आभार मानेन या संपूर्ण मॅचवर डोळ्यात तेल घालून या संपूर्ण मॅचचं निरीक्षण करणारे आमच्या धर्मेंद्र वर्मा सरांचं. अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पार होणं खऱ्या अर्थानं मुश्किलीचं काम आहे. आणि मी सातत्याने म्हणतोय दिवाळीला आम्ही आमचं अंगण सजवतो त्या पद्धतीने ही संपूर्ण मैदान सजवण्याचं काम संभाजीनगर चषकाचे प्रणेते संकल्पक सर्वेसर्वा दी वन मॅन आर्मी अमोलजी कथोरे यांनी केलेलं आहे. त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा यावेळेस ऑक्सिफ चेंडू निघून चाललाय. परफेक्ट मिडल ऑफ दी बॉल. षटकार. 6 धावा. स्पर्धा घर बसल्या आमच्या प्रेक्षकांसाठी सोयी निर्माण करून दिली ओमसाई MTC लाईव्ह यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार. कारण क्लिअरिटी पारदर्शकतेचं दुसरं नाव म्हणजेच ओमसाई MTC. खूप चांगल्या प्रकारे क्लिअरिटी तुम्ही या स्पर्धेला पोहोचवतात. हॅट्स ऑफ, सलाम करेल. बॅक टू क्रिकेट जाऊ आपण मॅचकडे. हो 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 हो, यावेळेस बॅकफुटवर येऊन फक्त कट करण्याचा प्रयत्न केला. आणखी एक डॉट बॉल. टाकले जाणारे डॉट बॉल ही खऱ्या अर्थानं धोक्याची घंटा ठरू शकते या मॅचमध्ये. खाटेकर संघाला प्रत्येक चेंडूची किंमत अतिशय वाढत जाणारी पाहायला मिळेल. ओव्हर पिच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला दिशा दिली. चेंडू गॅपमधून निघून चालला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. पट्टीवर आहे तोपर्यंत खाटेकर संघाचा डगआउट विजयाच्या अपेक्षा ह्या कायमस्वरूपी पल्लवित करून ठेवेल. मनामध्ये थोडीशी नाराजी असेल विनायक खाटेकरेच्या की लवकरात लवकर पहिल्या षटकामध्ये बाद झाला आणि आत्ता मात्र ही संपूर्ण जबाबदारी खांद्यावर दिले फलंदाज दौलत आणि फलंदाज विपुल यांच्या. ही जबाबदारी या ठिकाणी पार पाडली जाईल का? एवढं मोठं लक्ष या ठिकाणी पेललं जाईल का? खांदे मजबूत तयार करावे लागतील. सांगावं लागेल स्वतःच्या पावलांना आता झोपून जमणार नाही, उठावं लागेल. उठल्यानंतर उभं राहावं लागेल, चालावं लागेल आणि धावत सुटावं लागेल. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मोरिया बॉईज खाटेकर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 20 धावा.
येणारे 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी जवळपास 38 धावांची गरज. आपण जर सरासरीचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये जवळपास 19.00 ची गरज असेल. यापुढील प्रत्येक षटकामध्ये जवळपास 3 मोठे स्ट्रोक लागणं या ठिकाणी अनिवार्य ठरेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुमित. टेनिस क्रिकेट जगतामध्ये हे नाव टेनिस क्रिकेट जगताच्या जगत विख्यात सीमेपर्यंत पोहोचलेलं आहे. ज्या ज्या वेळेला नाला सोपारा हे नाव येतं त्या त्यावेळेला सुमित ढेकळे हे नाव जे आमच्या डोळ्यासमोर येतं. सुमित गोलंदाजी मार्कवर सज्ज. आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज विपुल, नॉन स्ट्राईक एंडवर दौलत. येणारे 12 चेंडू आणि 38 धावा संघर्ष तर खूप वाढलाय. परंतु जी माणसं कारण सांगतात यशोगाथा कधी त्यांच्या गळ्यामध्ये हार घालत नाही. कारण सांगून जमणार नाही. प्रयत्न करावे लागतील. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ दिशेला खेळलाय. वाईड इस्ट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितच येणारे 11 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 36 धावांची गरज. 11 चेंडूमध्ये 6 षटकार कोणत्या पद्धतीने ठोकले जातील हे या ठिकाणी दाखवावं लागेल. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता. बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता. प्रयास तो करते रहो मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता. कायमस्वरूपी सांगावं लागेल. 11 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज या मॅचमध्ये मोरिया बॉईज खाटेकर संघाला. संघर्ष तर मग आगीच्या निखाऱ्याप्रमाणे वाढत चाललाय. यावेळेस स्टॉपेज. 2 क्षेत्ररक्षक बॅकअप देण्यासाठी सज्ज होते परंतु चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉपला. शेवटच्या मोमेंटला फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु 2 धावा वाचू शकणार नाही. यावेळेस पाहिलं 2 धावा खिळपट्टीवर पूर्ण. सातत्याने समीकरण मी तुमच्या समोर पोहोचवतो. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी खाटेकर संघाला जवळपास 34 धावांची गरज. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष संघर्षाने भरलेला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न, जिद्द, चिकाटी, मेहनत या सगळ्या गोष्टी या मॅचमध्ये कराव्या लागतील. तेव्हा कुठेतरी 34 धावा या जमवण्यासाठी निश्चितच उद्दिष्टे समोर ठेवावी लागतील. 10 चेंडू 34 धावा. ओव्हर पिच बॉल, क्या बात है. स्टँड अँड डिस्पॅच फेकून दिलाय चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा पाहावी लागेल. निश्चितच येणारे 9 चेंडू आणि अजूनही 28 धावांची गरज. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, नशीब बदलायला वेळ लागणार नाही. येणारे 9 चेंडू आणि 28 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. या पद्धतीचे 2 मोठे स्ट्रोक जर लागले तर मात्र सामन्याचं चित्र पाहायला मिळेल वेगळं. रंग भरले जात आहेत या मॅच मध्ये. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, इंद्रधनुष्यालाही चमकण्यासाठी 7 रंगांना एकत्र यावं लागतं. टीमला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक खेळाडूला चमकावं लागतं. जरी विनायक खाटेकर बाद झाला असला तरी मात्र डगमगणार नाही, थांबणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत बॅट हातामध्ये, जोपर्यंत चेंडू शिल्लक आहे तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडणार नाही. हे विपुल आणि फलंदाज दौलतने आतापर्यंत दाखवलेलं आहे. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये, आ देखे जरा किसमें कितना है दम. 9 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज. हे 3 चेंडू सांगून जातील या संपूर्ण मॅचचं भविष्य काय लिहिले या मॅचच्या गर्भामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू, टॉपेज आणि आता मात्र फलंदाज बाद. स्वप्न यावेळेस थोडंसं अपूर्ण राहत आहे. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि अजूनही विजयासाठी जवळपास 28 धावांची गरज. संघर्ष वाढत चाललाय. वेळ कमी आहे, फायदा जास्त मिळवायचा आहे. अभी नहीं तो कभी नहीं, नो रिटेक इन द क्रिकेट. म्हणून म्हटलं जातं तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटे तुम्हाला संभाजीनगर चषक पर्व 3ऱ्याची आतुरतेने वाट बघावी लागेल. ती वाट बघण्यासाठी वेळ जर निर्माण करायची असेल तर हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल. 8 चेंडू विजयासाठी अजून 28 धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये. एक मात्र फुल सेट बॅट्समन तो नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे आणि स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज पोहोचलाय देवीदास. देवीदासला मात्र या ठिकाणी बल्ले बल्ले करावा लागेल. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये. असं सुमित गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 2 मोहरे टिपले गेले. वेळ निघून गेली की उरतो फक्त मनामध्ये पश्चाताप आणि तोच पश्चाताप विनायक खाटेकरकडे असेल. पहिल्या षटकामध्ये बाद झाला आणि आता मात्र डगआउट मध्ये आराम करतोय. मनामध्ये कल्पनेचा काऊर उठलाय. काय करावं लागेल. 8 चेंडू. हो हो हो, शॉर्ट पिच बॉल. संधी गमावली फलंदाज देवीदासने. आता मात्र 7 चेंडू आणि 28 धावा. हा चेंडू खूपच महत्वाचा निर्णयात्मक चेंडू असेल.
7 चेंडू 28 धावा. या चेंडूवर जर मोठा षटकार आला तर मात्र निश्चितच शेवटच्या षटकामध्ये रंगतदार प्रमाण वाढेल. 7 चेंडू 28 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, दोनही चेंडू निर्धाव चेंडू फेकले गेले. येणारे 6 चेंडू अर्थातच शेवटचं षटक आणि विजयासाठी 28 धावांची गरज. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आता मात्र या ठिकाणी स्वतःच्या हृदयाला टोचून घ्यावं लागेल. तेव्हा मात्र 6 चेंडूमध्ये 28 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. असं राहुल सर, लगेच आपण गोलंदाज निवडायचा आहे आणि त्याच्या हातामध्ये आपण चेंडू द्यायचा आहे. पहिला चेंडू वाईट बॉल. आता मात्र 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. हो हो हो, नशीब मात्र या ठिकाणी फोपावतील का? चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला, चौकार, 4 धावा. काय घडेल या मॅच मध्ये सांगू शकत नाही. मी तर म्हणेन पुन्हा एकदा छोट्याशा रोपट्याला पालवी फुटते की काय ही चिन्हे पाहायला मिळत आहेत. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज. 5 चेंडू 23 धावा आम्ही होताना पाहिलेले आहेत. या मॅच मध्ये होतील का हा प्रश्न मात्र फलंदाजाने स्वतःला विचारावा लागेल. ओव्हरपिच बॉल संधी मात्र गमावली. स्लॉट मध्ये चेंडू होता. आपण ओव्हरपिच बॉल जर मैदानाच्या बाहेर पाठवू शकत नाही तर मग कोणत्या चेंडूची वाट बघतायत हा मोठा प्रश्न डगाऊटला पडलाय. येणारे 4 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज. प्रत्येक चेंडू आता मात्र मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल. हो हो हो, आपण बघू शकाल इनफिल्डमध्ये चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होत आहे. सामना औपचारिककडे थोडासा झुकताना पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू आणि 22 धावांची गरज. आमचे टेंबरेकर या ठिकाणी उपस्थित राहिलं आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आमचे स्कोरर मित्र खूप चांगल्या पद्धतीने, ज्याला समालोचकाचा कणा म्हणून ओळखला जातो, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, फलंदाज होईल बाद. येणारे 2 चेंडू गोलंदाजाला यावेळेस कंप्लीट करावे लागतील. जी स्टार्टअप हवी होती खाटेकर संघाला ती मात्र या मॅचमध्ये मिळाली नाही. मी तर म्हणेन पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा, दुसऱ्या षटकाचा विचार केला 13 धावा. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये विकेटचा सडा पडला. एक षटकार ठोकला होता, परंतु जी स्टार्ट हवी होती त्यावर मात्र तुमचं भविष्य लपलं होतं. जी स्टार्ट मिळाली नाही आणि निश्चितच अयशस्वीतेकडे वाटचाल या ठिकाणी पाहायला मिळते खाटेकर संघाची. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. अमोल खतोरे आणि विशेष म्हणजे संभाजीनगर चषकावर आपलं प्रेम हे कायमस्वरूपी द्विगुणित होत राहील यात तीळ मात्र शंका नाही. शेवटचा चेंडू, हो हो हो, दणदणीत विजय या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. बेलपाडा संघाचा राहुल सोमने जणू काही ईश्वराचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी उतरला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली. हार्डलक मोरिया बॉईज खाटेकर टीम. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बेलपाडा. मिस्टर परफेक्ट राहुल सोमने आज परफेक्शन दाखवलं. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुनश्च एकदा या आजच्या दिवसामध्ये रौला संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसऱ्यामध्ये मानाचा तोरा. तत्पूर्वी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसातील 2 पारितोषिके दिली जातील. पहिलं पारितोषिक आता झालेल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि प्लेअर ऑफ द डे आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू जो आमच्या नजरेमध्ये भरला
जो आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅच बघणाऱ्या प्रेक्षकांच्या नजरेमध्ये भरला आणि निश्चितच त्या खेळाडूनं आज आम्हाला तुम्हाला सगळ्यांना इम्प्रेस केलं. प्लेअर ऑफ द डे हे एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्या खेळाडूचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण आजचा दिवस अतिशय मनमोहक लुटला. सकाळची गोल गुलाबी थंडी आता सायंकाळमध्ये सुद्धा आम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळते. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं